नमस्कार, मी सध्या आहे मसूर या ठिकाणी आणि पुन्हा आपण त्यांच्या दुकानात आलोय, ज्यांनी 27 घंट्यामध्ये 81 टन एवढं उत्पन्न घेतलं आणि ते पण AI तंत्रज्ञानाचा वापर न करता. तर हे व्हिडिओ केल्यानंतर बरेच शेतकऱ्यांचे फोन आले, बऱ्याच जणांच्या शंका होत्या त्या बाबतीत. कारण एवढ्या कमी क्षेत्रामध्ये एवढं जास्त उत्पन्न करणं हे विश्वास न बसण्यासारखी गोष्ट आहे. त्यामुळे त्याच्याच बाबतीत आपण अनेक शेतकऱ्यांचे कॉल आले, त्यांच्या शंकांचं निरसन करण्यासाठी पुन्हा एकदा आपण हा व्हिडिओ करणार आहोत. त्यांच्याकडून डिटेलमध्ये किंवा सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत की त्यांनी सुरुवातीपासून ऊस जाईपर्यंत कशा पद्धतीने त्यांचं नियोजन होतं, त्यांनी कोणती खतं त्याच्यामध्ये वापरली, त्यांच्या नावासहित आपण त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत आणि शेवटी त्यांचा नंबर पण देणार आहोत, ज्याच्या माध्यमातून तुम्ही त्यांना काही असणाऱ्या शंका पण विचारू शकाल. चला आपण त्यांच्याशी बोलूया आणि बघूया त्यांनी सुरुवातीपासून कोणकोणत्या प्रकारे उत्पन्न घेत असताना कोणकोणत्या पद्धतीचं नियोजन होतं त्यांचं. तर दादांचं मसूरमध्ये शॉप आहे, तिथं आपण आलोय. तर दादा, सुरुवातीला तर या शॉप विषयी सांगा, कधीपासून आहे आणि याचा उपयोग खऱ्या अर्थाने तुम्ही शेती करत असताना झाला का? बरोबर झाला अगदी. 2007 साली मी दुकान चालू केलं इथं ॲग्रोकेमिकलचं. त्यानंतर आपल्याला खते, रासायनिक खते, ड्रिपची खते, बियाणे, नंतर पेस्टिसाइड, सगळी टोटल तणनाशक ही सगळी फर्टिलायझरच्या आणि दादा, तुम्ही खऱ्या अर्थाने मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, त्याच्यामध्ये व्हिडिओ सगळ्यांना म्हणजे सगळ्यांच्यापर्यंत पोहोचला आणि ज्या ज्या शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचला त्यांच्या काही शंका होत्या, ते निरसन करण्यासाठी पुन्हा तुमच्याकडे आम्हाला यावं लागलं. तर काय नक्की शंका आहे? शंकामध्ये असं होतं की बऱ्याच जणांना विश्वास बसत नव्हता की एवढं 27 घंट्यामध्ये कसं काही निघू शकतं 81 टन, म्हणजे असं बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न होता. तर याला उत्तर कसं द्याल? कसं आहे, त्या ह्याच्यात ऊसाची संख्या मर्यादित ठेवणे, प्लस त्याला वेळोवेळी डोस देणे, ह्या गोष्टी महत्वाच्याच होत्या आणि त्या पद्धतीने आपण काम केलं म्हणून ते 81 टनापर्यंत आपण पोहोचलो. म्हणजे जेणेकरून ते गुंठ्याला आपण 3 टन ॲव्हरेज निघाला आपल्याला. असं जर एकरी जर करायचं झालं तर 120 टनापर्यंत आपल्याला उत्पादन निघायला हरकत नाही. आणि सरीचं अंतर किती होतं? कारण ऍक्च्युली सरी आपली 4.5 फुटाचीच आहे. 4.5 फूट सरी सोडून आपण लागण केलेली होती आणि प्रत्येक टप्प्याटप्प्यानं कामं करत गेल्यामुळे तो आपल्याला ॲव्हरेज भेटलं की लगेच एकाच वेळेला सगळं करून कधी उत्पादन निघत नाही. म्हणजे प्रत्येक स्टेजेस वाईज आपण ते वाढवत गेलो आणि त्यामुळे आपल्याला उत्पादन मिळालं. AI तंत्रज्ञान पण किती म्हणजे शेती क्षेत्रामध्ये AI तंत्रज्ञानाचा वापर होतो, पण तुम्ही न करता हे सगळं उत्पन्न काढलेलं, त्याच्यामुळे सुरुवातीपासून प्रत्येक शेतकऱ्यासाठी हा प्रश्न आहे की कशा पद्धतीने तुमचं नियोजन होतं खताचं पण प्रत्येक बरोबर ते थोडंसं सांगा. कारण सुरुवातीला जर आपण 120 टनाचं टार्गेट घेऊन जर आपण जायचं असेल तर आपल्याला शेणखत पाहिजे. शेणखताबरोबर मळी आणि 2 ते 3 वेळा मेहनत करावी लागते शेताची आणि त्यानंतर मग ऊसाची सरी 4.5 फुटानं सोडून आपल्याला लागण करता येते. लागण मी सांगितलं होतं की कांडी लागण केलेली होती आणि त्या कांडी लागणीला आपल्याला बीज प्रक्रिया केल्याशिवाय त्याचा आपल्याला रिझल्ट येत नाही. कारण अशी जर कांडी लावली बिना बीज प्रक्रिया करतात तर त्याला 20 ते 21 दिवस लागतात ऊस उगवायलाच. मग जर आपण बीज प्रक्रिया जर केली तर 10व्या ते 11व्या दिवशी आपल्याला ऊसाची उगवण क्षमता म्हणजे उगवलेला ऊस आपल्याला बघायला भेटतो. म्हणून तर मी पहिली आळवणी माझी 10व्या दिवशीच आपण देतो. 10व्या दिवशी म्हणजे ऊस उगवायच्या स्टेजलाच आपली पहिली आळवणी पडते. त्यामुळं आळवणीमध्ये 12 देतोय, 19 देतोय, ह्युमिक ऍसिड देतोय, थांबला देतोय, जेणेकरून किडीचा प्रादुर्भाव काय होऊ नये म्हणून. आणि बेसल डोस त्याच्या अगोदर आपण दिलेलाच असतोय, सुपर गोळी, पोटॅश आणि ह्युमिक ऍसिड. नाही, अगोदर लागण करायच्या अगोदर. त्यानंतर लागण केल्यानंतर एक ठिबक सिंचन तरी ही करा, नाही तर मग पाठ पद्धतीनं द्या. 4-5व्या दिवशी आपल्याला तणनाशकाची फवारणी करावी लागते, जेणेकरून तणांचा जेवढा जास्तीत जास्त प्रादुर्भाव असतो तो तणांचा असतो, ते कंट्रोल करणं फार महत्वाचं आहे. आणि वेळोवेळी दीड दोन महिन्यानंतर ज्या वेळेला कंडिशन तणाची येईल, मोठी होतील, त्यावेळेला ते आपल्याला लहान असतानाच तणनाशक फवारलं गेलं पाहिजे, तर त्याचा जास्त बेनिफिट होतो. नाही तर तण वाढली की आपल्याला उत्पादन नक्कीच मिळणार नाही. त्यामुळे तण विरहित राहिलंच पाहिजे. खतामध्ये जसं तुम्ही सांगितलं शेणखत आणि अजून दुसरं शेणखत, प्रेसमेड मळी आणि बेसल डोस म्हणून आपण जे सुपर गोळी, म्युरेट ऑफ पोटॅश, निंबोळी, ह्युमिक ऍसिड, या 4 गोष्टी तरी सुरुवातीला टाकणं गरजेचंच आहे.
आणि त्याच्यानंतर मग त्यानंतर प्रत्येक 10-10 दिवसानंतर आळवणीचेच डोसेस आहेत. जैविक आहे आणि रासायनिक आहे. एकाडे एक आपण एकदा जैविक दिली तर एकदा रासायनिक देतोय. जी आहे 6B आहे, IB आहे, प्लस ह्युमिक अंतर किती ऍसिड. असतं म्हणजे त्याच्यामध्ये आळवणीमध्ये? 10 दिवसाचं अंतर. नाही नाही नाही, पहिले 45 दिवस. तेवढंच 45 दिवसानंतर गरजच लागत नाही आपल्याला आळवणी पुन्हा घालायची. 45 दिवसापर्यंत 45व्या दिवशी आपण पहिला डोस देतोय. मी सांगितल्याप्रमाणे 20-20 झिरो युरिया आणि पुन्हा एकदा ह्युमिक ऍसिड. वेळ जर गरज वाटत असेल तर ज्या ज्या स्टेजनुसार आपल्याला ती करावं लागतंय. कारण जर फुटवा कमी असेल तर मग फुटव्याचं औषध टाकावं लागेल. नसेल तर आपल्याला आहे एवढ्या ह्याच्यात आपल्याला पाहिजे तेवढा फुटवा मिळतोय. आता पहिल्यापासून तुम्ही आता ऊसाचं करताय तर त्याच्यामध्ये पण तुम्ही कशा पद्धतीने बदल करता का तीच कंटिन्यू करता खतामध्ये आळवणीमध्ये? बदल करतो ना ज्या वेळेनुसार. वेळेनुसार जर हुमणीचा किंवा ह्याचं शेणखत टाकलं की हुमणीचा प्रॉब्लेम जास्त वाढतो. मग त्याच्यासाठी आपल्याला एक नाही तर 2 आळवणी वाढवाव्या लागतात किंवा ह्या आळवणीमधनच ते कीटकनाशक द्यावं लागतं आपल्याला. हमला देतोय नाहीतर मग आपल्याला पोलीस म्हणून एक आहे, इमिडाक्लोप्रिड आणि बरोबर जर दिलं तर हुमणीचा आणि वाळवीचा वगैरे प्रादुर्भाव आपल्याला कंट्रोल करता येतोय. कीटकनाशक आहे ना हे? कीटकनाशक आहे. आणखी काय सांगाल म्हणजे एआयचं तंत्रज्ञान जसं आपण बघतोय की अनेक शेतकरी वापरत आहेत आणि बरेच एआय आताशी ही चालू झालेला आहे. कमीत कमी एक 25 जणांचा 25 एकरचा जर ग्रुप असेल तर आपल्याला एआयचं. आता परवाच आम्ही बारामतीच्या प्रदर्शनात जाऊन आलो. तर त्यांनी सांगितलं आणि आम्ही लास्ट इयरला सुद्धा आम्ही प्रयत्न केला होता याचा की एआय साठी आपल्याला काही करावं लागेल. पण तो कमीत कमी 25 एकर तरी क्षेत्र पाहिजे. त्याशिवाय आपल्याला ते सॅटेलाइट थ्रू ही घ्यायला त्यांची रिक्वायरमेंट घ्यायला आपल्याला जमत नाही. पण त्याचा खर्च आहे त्याचा शासनाची सबसिडी मिळणार आहे त्याला. परंतु त्या दृष्टीने नक्कीच पावलं उचलली पाहिजेत. आणि ह्याच्यापेक्षा आपल्याला जर जास्त 150-200 टन जर उत्पादन काढायचं असेल तर एआय तंत्रज्ञान हे आपल्याला वापरावंच लागेल भविष्यात. हे मी सांगितलं एआयला म्हणजे सपोर्टिव्ह असणार आहे किंवा काही मदत मिळणार आहे त्याच्याबद्दल थोडस म्हणजे काय कृषी विभागामार्फत एआय तंत्रज्ञानासाठी आपल्याला प्रोत्साहनपर सबसिडी मिळणार आहे. आणि ते त्याचे क्षेत्र किती असल्यावर कमीत कमी 25 एकर तेव्हाच भेटणार त्याच वेळेला ते भेटणार आहे. कारण ते यंत्रणा जी बसवणार आहे ती 25 एकर तरी कमीत कमी क्षेत्राला ते आपल्याला परवडेल. खर्च आहे सबसिडी काय 10 का 20% फक्त सबसिडी आहे. बाकी आपल्याला खर्च करायला. आता तुम्ही बारामतीला गेला कृषी प्रदर्शन बघितलं मग तिथं बघताना ते एआयच्या माध्यमातून काय वाटलं मग तुम्हाला? 25 फुटाचा ऊस होता आणि त्याला फॅब्रिकेशननी तारच हे करून त्याला उभा राहायचा उभा ठेवण्यासाठी त्यांचा तो प्रयत्न आहे. कारण जर मी परवा बी सांगितलेलं की जर ऊस पडला प्रकाश संश्लेषण नाही झालं तर त्याची वाढ खुंटते. तर त्यांनी तोच फक्त वापरला आहे. एआयचं हे आहे की प्रकाश संश्लेषण क्रिया झाली पाहिजे, सूर्यप्रकाश भरपूर मिळाला पाहिजे, त्याच्यामुळे वाढ थांबत नाही. आणि वाढ जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत ऊस वाढतच राहतोय. तुमचा पण आता एवढं उत्पन्न घेतलं त्यावेळी ऊस पडलेला का शेवटची जाताना? शेवट जून मध्ये माझा मोठा पाऊस झाल्यानंतर जून मध्ये ऊस पडलेला होता. पण एक साइडच पडल्यामुळे एक साइड म्हणजे असं चक्री वगैरे काय झालेला नव्हता. त्यामुळे त्याचा मला बेनिफिट झाला. एक साइडच पडलेला त्यामुळे त्याची पुन्हा वाढ होत राहिली. वाढ काय थांबली नाही आपली. मग एआयचं ते बघितलं तुम्ही ऊस मग काय वाटलं तुम्हाला? आता तुम्ही एआय तंत्रज्ञानाकडे नक्कीच वळलं पाहिजे असं माझं ठाम मत आहे. फवारणी म्हणजे खत असू दे ताळवणी असू दे याचा एकूण खर्च किती आला तुम्हाला? एकरी कमीत कमी 80,000 रुपये लागतात. आला म्हणजे ज्यावेळी टोटल तुमच्या सुरुवातीच्या शेणखतापासून मळीपासून ट्रॅक्टरची मेहनत आहे, मजूर आहे, तणनाशक आहेत आणि लागवड. नंतर तणनाशकाचा आपण घेतलाच त्या 80,000 तुम्हाला एकरी खर्च येतो. एकरी म्हणजे साधारणतः येऊ शकतो एकरी होय. तसं एआय मध्ये किती येऊ शकतो? डबल कमी होणार खर्च याच्यापेक्षा कमी होणार. आणि उत्पन्न तर जास्त उत्पादन तर वाढणार. होय. कसं बघताय याकडे? पॉझिटिव्ह बघता? पॉझिटिव्ह बघतोय. आपल्याला फार गरज आहे, क्षेत्र कमी आहे त्यामुळे मला जास्त करता येईना. ते एका शेतकऱ्याचं जर स्वतःचं जर 25 एकर क्षेत्र असेल तर तो शेतकरी फार ही करू शकतो. फार त्याचा उपयोग का करू शकत नाही? ग्रुप पाहिजे ना त्यासाठी. 25 एकर तर क्षेत्र पाहिजेच कमीत कमी त्याला एका ठिकाणी किंवा त्या 2 ते 2.5 किलोमीटरच्या अंतरात. कमी मध्ये काय प्रॉब्लेम येणार? खर्च परवडणार नाही ना. यंत्रणा उभी करायला ती परवडणार नाही शेतकऱ्याला क्षेत्र कमी असेल तर. 25 एकर पर्यंत 25 एकर जर असेल तर खर्च परवडेल त्याला.
दादा बरेच शेतकरी असं असतात की कुळवताना जास्त लागवड टाकली पाहिजे असं त्यांचं मत असते. मग तुम्ही लागवड कुठली वापरावी ते पण सांगा, म्हणजे तुम्ही कुठली वापरली आणि रिझल्ट दिसला ते पण सांगा आणि कसं प्रमाण ठेवलं पाहिजे ते पण सांगा. तुमच्या म्हणजे 27 गुंठ्यामध्ये प्रायमरी कसं सांगितलं ना की सुरुवातीला जर आपण बेसल डोस दिल्यानंतर 45व्या दिवशी आपण डायरेक्ट सुरुवातीचा डोस देतोय तो 20-20 युरिया आणि ह्युमिक ऍसिड एकरी 2 पोती 20-20 2 पोती युरिया आणि 10 किलो ह्युमिक ऍसिड 45व्या दिवशी देतो. आणि 45 दिवसानंतर जर तणनाशकाचा जर प्रादुर्भाव वाटला तर तणनाशक फवारतो त्यावेळेला. त्यानंतर फुटव्याची संख्या बघून आपण 90व्या दिवशी त्यानं दुसरा डोस तिसरा डोस असेल, हा लागणीपासूनचा तिसरा डोस 90व्या दिवशी आपण बाळभर करतोय. बाळभरीला आपण अशा पद्धतीनं देणार आहे डोस. युरिया 2 पोती, DAP 2 पोती, पोटॅश 2 पोती, अमोनियम सल्फेट 2 पोती, निंबोळी 2 पोती, ऊ स्पेशल 2 पोती, सिलिकॉन 2 पोती, कॉम्बी पॅक 55 किलो, झाईमचं बकेट झाईम म्हणून आहेत, अमाइन वगैरे असते त्यात 10 किलो, कॅल्शियम अँशियम सल्फरची 2 पोती आणि हुमणीसाठी प्रादुर्भाव पुन्हा होणे म्हणून फिप्रोनिल 10 किलो. हा झाला आपला बेसल म्हणजे 90व्या दिवशी बाळभरणीचा डोस. महत्वाचं कसं आहे, बाळभरीलाच डोस टाकणं गरजेचं आहे. हा झाला मजबूत डोस त्याचा. त्यात कारण हा मुळीला मुजला जातो, त्यामुळे वर पडून खराब होत नाही, पाण्याबरोबर वाहून जात नाही, हवेतनं निघून जात नाही. त्यानंतर 120व्या दिवशी आपण मोठी भरणी करतोय. मोठ्या भरीच्या वेळेला अगदी लिमिटेड मध्ये डोस देतोय. त्याला युरिया 1 पोतं, 15-15 2 पोती, अमोनियम सल्फेट 1, निंबोळी बॅग 1, पोटॅश 1 आणि सेंद्रिय खताच्या 4 बॅग. एवढा आपण 120 दिवसानंतर लागवड देतोय. त्यानंतर 180 दिवसानंतर आपण ऊसाचा वाळलेला पाला काढायचा आहे. त्यामुळं आत जी भुंड्यावर जी गचपान झालेला असते, पाला काढला तर ती स्वच्छ राहते आणि त्यामुळं वॉटरशूट नंतर जी येणार आहेत ते चांगले येतात. तर पाला काढायच्या अगोदर त्याला 10-26 2 पोती, पोटॅश 1 आणि अमोनियम सल्फेटचं 1 पोतं असं सरीत टाकून द्यायचं आणि त्याच्यावर पाला टाकून द्यायचा आहे. त्यानंतर तिसरा शेवटचा डोस असेल 5वा, तो जूनच्या अगोदर, म्हणजे हा मिरगी डोस म्हणतो आपण, पावसाळी डोस. तर तो DAP 2 पोती, पोटॅश 2 पोती आणि अमोनियम सल्फेट 2 पोती. एवढा सफिशियंट लागवड आहे. जर गरज वाटली, ठिबक जर असेल तर आपण ड्रीपनं देऊ शकतोय. ड्रीपची खतं आपण नंतर पावसाळ्यात सुद्धा आपण देऊ शकतो. त्याच्यामुळे आणि वजनाला आपल्याला फायदा होईल. आता तुम्ही हे सगळं लिहून पण ठेवलंय म्हणजे आहे सगळं, तर त्याच्यामध्ये तुम्ही सांगता तसा बदल पण करता गरजेनुसार, त्याच्यामध्ये हे फिक्स राहत नाही, हा एकच ही राहत नाही. जर गरज असेल तर आपल्याला त्यात बदल करावा लागतो. शेतीच्या प्रतीनुसार क्षेत्र तांबड्या रानाचं आहे, काळं रान आहे किंवा मध्यम स्वरूपाचं आहे, मुरुमाचं आहे, त्या वेळेनं ते डोस आपल्याला बदली करावे लागतात. त्याशिवाय आपल्याला ते शक्य नाही. एकच धरून दायित्व धरून चालणार नाही की बाई ह्या पद्धतीनं सगळीकडे घातलं पाहिजे, तर ते शक्य नाहीये. एक शेतकरी आणि तुम्हाला शेतीची आवड आहे, बऱ्याच वर्षापासून तुम्ही अशा पद्धतीने करता, त्यामुळे तुम्हाला लगेच समजत असेल त्याच्यामध्ये कुठं कशा पद्धतीने बदल केला गेला. तर आम्ही जो पहिला व्हिडिओ घेतला त्याच्यानंतर बरेचसे आम्हाला कॉल आले, तर तुमचा नंबर आम्ही दिला. त्यावेळेस अनुभव आणि त्यांच्या शंका काय होत्या, म्हणजे तुम्हाला? मला अनुभव ते अशाच पद्धतीने मी जी सांगितलं तुम्हाला त्याच प्रकारे त्यांची मागणी होती की तुम्ही डोस काय टाकता, खतं काय देता, औषधाच्या फवारण्या काय घेता. अशा पद्धतीने त्यांनी मला प्रश्न विचारायचा प्रयत्न केला. मी सांगितलं त्यांना, त्या अशाच पद्धतीने मी त्यांना त्याचे उत्तर दिले. फोन कुठून आले? म्हणजे भरपूर उस्मानाबाद, म्हणजे आता धाराशिववरून आले, लातूरवरून आले फोन, नंतर सोलापूरवरून आले, सांगली जिल्ह्यातून आले. खरंच आज शेतकऱ्याला एका शेतकऱ्याची म्हणजे असं प्रेरणा भेटते ना अशा बघून. आणि तुम्ही एक म्हणजे केले ह्याच्यामधून उत्पन्न, एक ऊर्जा पण मिळते. आणि दुसरं मागच्या वेळी म्हणाल्याप्रमाणे एक शेतकरी करत असेल तर नक्की आपण पण करू शकतो, हे त्याच्यामध्ये एक मनामध्ये त्या शेतकऱ्याच्या पण येतं. त्याच्यामुळं त्यांच्या शंकासाठी पुन्हा एकदा आपण तुमच्याशी गप्पा मारल्या. तुमचा नंबर एक सांगा, कारण बऱ्याचदा आम्ही तिथं आमचा नंबर सांगितल्यामुळे आम्हाला तुमचा नंबर द्यावा लागत होता, त्यावेळी नंबर सांगा. राम धरणे, ऋतू ॲग्रो केमिकल्स, मसूर. मोबाईल नंबर 9881 27 60 28. खरंच दादा पुन्हा एकदा आम्हाला वेळ दिला आणि शेतकऱ्यांच्या ज्या शंका होत्या त्या पुन्हा आपण व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. कारण हे जे तुम्ही करताय ते आता सध्या तरी तुम्ही म्हणताय AI चा वापर केलाच पाहिजे, तरी पण तुम्ही AI न वापरता कशा पद्धतीने उत्पन्न घेऊ शकतो सातत्यानं प्रयत्न आहे. तीन म्हणजे 8-9 वर्षापासून आमचा 1.5 टन 2 टन असा 2.5 टन, 2.5 लास्ट इयरला 2.5 टनाने गेलेला.
म्हणून ह्या वर्षी मला आयडिया आली की बाबा काय नाही, थोडासा प्रयत्न केला तर आपल्याला 3 टनापर्यंत आपण जाऊ शकतोय. अशा पद्धतीने नियोजन करून मी पुढे पुढे येतच आणि राहतो. तुमचं काय म्हणतात, तुम्ही तेवढ्यावर थांबणारे नाहीत हे पण नाही, समजते, हो, कारण हो. बारामतीमध्ये जाऊन कृषी हो. प्रदर्शन ते बघून येताय तुम्ही. हम्म. म्हणजे नाही, ऍडव्हान्स राहिलंच पाहिजे. शेती करायची आहे तर ऍडव्हान्स राहिलं तरच तुम्हाला त्याचा बेनिफिट मिळणार. सगळ्या शेतकऱ्यांनी ऍडव्हान्स राहिलं पाहिजे, नवीन नवीन तंत्रज्ञान घेतलं पाहिजे आणि औषधं खतं सर्टिफाईड दुकानातूनच घेतली पाहिजे. नक्की ते महत्वाचं आहे, कारण त्यात डुप्लिकेशन जास्त यायला लागले. चांगलं काम करणाऱ्याला त्या ह्या व्यवसायात त्रास व्हायला लागला. फटका बसत हम्म, असेल हम्म. त्याच्यामध्ये. ते कसं ओळखायचं किंवा सर्टिफाईड असेल त्या शॉप मध्ये जी खतं रासायनिक खतं वापरणार ती पॉस मशीन वरून जी मिळत आहेत तीच खतं घ्यावी, म्हणजे काय प्रॉब्लेम येणार नाही. शासकीय ह्याच्यातूनच ते आलेले असतात, त्यामुळे फसवीचं पण फसवाफसवीचा चाललेलं धंदा आहे. होणार नाही काय. नक्कीच. तर थँक्यू दादा पुन्हा एकदा दिला, आणि तुमचं कौतुकच आहे की तुम्ही ही एवढी तुमची माहिती सगळ्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी नाही प्रयत्न नाही, करताय. माझा तर नेहमीच प्रयत्न आहे की शेतकरी सगळा समृद्ध झाला पाहिजे, सगळ्यांना पैसे मिळाले. शेतकऱ्याला पैसे मिळाले तर आमच्या व्यावसायिकाला पैसे मिळतील, नक्कीच. किंवा शेतकरी मोठा झाला तर तो आनंद जास्तच असेल. शेतकरी जगाचा पोशिंदा म्हटलं पोशिंदाच जातं, आहे, ते उगाच वाढदिवस नाही. आहे. त्यामुळे कारण- पुन्हा एकदा धन्यवाद. तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल पुन्हा एकदा आम्ही तुमचे आभार मानतो. थँक्यू सो मच.